तिकडे धाराशिव तालुक्यातील आळणी शिवारात मागील 5 वर्षापासून वानर आणि त्यांनी उच्छाद मांडलेला आहे। पिकांची नासाडी, ग्रामस्थांवर हल्ला करणं अशा घटना गेल्या काही काळापासून वाढल्या होत्या आणि या वानरांना पकडण्याचे प्रयत्न वन विभागाकडून सुरू आहेत। आतापर्यंत गावातून पकडलेल्या 81 वानरांना गौताळा अभयारण्यामध्ये सोडण्यात आलंय। या परिसरात 900 पेक्षा अधिक वानरांचा वावर असून त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी ग्रामस्थ करतात। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील ग्रामदैवत श्री अमोघ सिद्ध महाराज यांच्या यात्रेच्या निमित्ताने 6 गावातील पालख्यांच्या भेटीचा उत्साह पाहायला मिळाला। मनगोळी गावचे श्री अमोघ सिद्ध महाराज, नंदूर गावचे ग्रामदैवत गुरु सोमनिंग आणि औरादचे बिसल सिद्ध महाराज, कुसूर अमोघ सिद्ध, जालिहाळ अवधू सिद्ध महाराज यांच्या नयनरम्य भेटींचा हजारोंच्या साक्षीने हा सोहळा संपन्न झाला। पालख्यांच्या भेटीचा हा नयनरम्य सोहळा पाहण्यासाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। तिकडे भंडारा जिल्ह्याच्या पवनी शहरातील चंद्रमणी बुद्ध विहार समितीच्या वतीने महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। या मूर्तीचे भंते आर्य नागार्जुन सुरई यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं। या सोहळ्याला हजारोंच्या संख्येने बौद्ध अनुयायांनी हजेरी लावली होती। दुबईमध्ये अलराज भागातील एका इमारतीला आग लागली आणि या दुर्घटनेमध्ये 4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू झालाय। आगीमध्ये होरपळल्यामुळे 9 जण गंभीर जखमी झालेत। ज्या इमारतीला आग लागली त्या इमारतीमध्ये प्रामुख्याने नोकरी करणारे नागरिक भाडेपट्टीवर वास्तव्यास होते। आणि आता बातमी भिवंडीमधून। भिवंडीमध्ये माणकोली इथे मुंबईला पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन फुटली। पहाटेच्या सुमारास पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले। परिसरात पाणी साचल्याने नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागतोय। पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने कर्मचारी घटनास्थळी पोहोचले असून दुरुस्तीचे काम सुरू आहे। जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा घाटात खासगी प्रवासी बस कोसळून शुक्रवारी झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर रस्ते अपघातात होणाऱ्या मृत्यूंचा प्रश्न आता ऐरणीवर आलेला आहे। राज्यात गेल्या वर्षी रस्ते अपघातात 14,883 जणांचा मृत्यू झालाय, तर 2019 मधील 12,788 अपघाती मृत्यूंच्या तुलनेत गेल्या वर्षी अपघाती मृत्यूंमध्ये 2,095 ने वाढ झाली आहे। त्यामुळे हे अपघात रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आता व्यक्त केली जाते आहे। सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर माथेरानमध्ये 3 महिन्यांसाठी ई-रिक्षाचा पायलट प्रोजेक्ट यशस्वीपणे राबवण्यात आल्यानंतर आता ई-रिक्षाची सेवा कायमस्वरूपी सुरू होईल अशी अपेक्षा माथेरानकरांना होती। मात्र संनियंत्रण समितीच्या बैठकीत आणखीन वर्षभर प्रायोगिक तत्वावर ही रिक्षा सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलाय। त्यामुळे हात रिक्षा चालकांनी प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे। 3 महिन्याच्या यशस्वीपणे पायलट प्रोजेक्ट पार पडला असताना आणखीन वर्षभर तो का राबवला जातोय असा सवाल या निमित्ताने उपस्थित केला जातोय। राज्य शासनाने कोर्टात स्पष्ट सांगितले होते की या हात रिक्षा चालकांना आम्हाला ई रिक्षा द्यायची आणि फक्त इथे कोणत्या रिक्षा चालू शकते या पाहण्यासाठी एक 3 महिन्याच्या पायलट प्रोजेक्टची मागणी केली होती। तो पायलट प्रोजेक्ट आता यशस्वी झालेला आहे। तर तसा अहवाल देखील नगरपालिकेने संनियंत्रण समितीला दिलेला आहे। तर आमच्या संघटनेची मागणी आहे की तसाच तो अहवाल संनियंत्रण समितीने कोर्टात सादर करावा व आमच्या हात रिक्षा चालकांना आता ई रिक्षा चालू करण्याची परवानगी द्यावी व यापुढे आता कोणताही ठेकेदार ई रिक्षा चालवणार नाही तर आमचा विरोध असेल। तर या सगळ्या ई रिक्षा आणखी वर्षभर प्रायोगिक तत्वावरच माथेरानमध्ये चालवल्या जाणार आहेत आणि त्यामुळे आता हात रिक्षा चालकांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली आहे। या सगळ्या बातम्या सविस्तररित्या पाहिल्यानंतर आता 25 मिनिटात 50 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात पाहणार आहोत। सुरुवात करूया टॉप 18 बातम्यांनी।